Today we start in the pollination agents of this pollination. Yesterday we see in the first agent of the pollination, that is the abiotic agent. So today we see in the next type of this agent is the biotic agent. First we see in the yesterday which agent are responsible for the pollination. आपण काल सांगितलं होतं there are two types of agent. First one is the abiotic and second one is the biotic. तर आपण काल अबायोटिक हा कंप्लीट केलेला आहे. तर अबायोटिक म्हणजे आपण सांगितलं याच्यामध्ये काय असतात तर नॉन लिव्हिंग. त्याच्यानंतर नॉन लिव्हिंग म्हणजे कशा असतात अजैविक. म्हणजेच नेक्स्ट आपण सांगतो याच्यामध्ये कोण येतं तर वॉटर अँड विंड. मग आपण काल अबायोटिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोन टाईप पाहिले. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप पाहिला तो ॲनिमोफिली. कोणता? ॲनिमोफिली. आता ॲनिमोफिली म्हणजे आपण थोडक्यात सांगू शकतो दिस ॲनिमोज मीन्स विंड अँड फिलीज मीन्स पॉलिनेशन. म्हणजेच थोडक्यात हे ॲनिमोफिलीमध्ये जे पॉलिनेशन होतं हे कशाद्वारे होते? पॉलिनेशन बाय विंड. देन सेकंड टाईप इज द हायड्रोफिली. आता हायड्रोफिलीमध्ये आपण काल अबायोटिक एजंट पाहिलं. दिस हायड्रोज मीन्स वॉटर मीन्स इन दिस टाईप देअर पॉलिनेशन बाय वॉटर. म्हणजेच या टाईपमध्ये जे पॉलिनेशन होतं हे कशानुसार होते तर वॉटरनुसार. त्याच्यानंतर आज आपण पाहणार आहोत बायोटिक एजंट. ओन्ली इथं मी चार्ट दिलेला आहे, त्या चार्टचा विचार करायचा आहे. तर बायोटिक मीन्स लिव्हिंग एजंट असतात. मग याच्यामध्ये फर्स्ट एजंट आहे तो इन्सेक्ट असतील, बर्ड्स असतील, बॅट्स असतील आणि स्नेल असतील. म्हणजे छोटे छोटे स्मॉल किडे, त्याच्यानंतर पक्षी, त्याच्यानंतर बॅट हा सुद्धा काय एक बर्ड्स आहे, त्याच्यानंतर स्नेल. हे जे सगळे आहेत हे कसे बायोटिक म्हणजेच हे जैविक आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला आज वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिनेशनचे तीन टाईप पाहिजे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तो एंटोमोफिली. कोणता? एंटोमोफिली. म्हणजे आपण डीपमध्ये याचं नंतर डिस्क्रिप्शन पाहणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला हे तीन टाईप पाहिजेत: एंटोमोफिली, ऑर्निथोफिली अँड कायरोप्टेरिफिली. आता फर्स्ट एंटोमोफिली याचं पॉलिनेशन होते पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. त्याच्यानंतर जो ऑर्निथोफिली आहे या ऑर्निथोफिलीमध्ये जे पॉलिनेशन होणार आहे कशानुसार होणार आहे? पॉलिनेशन बाय बर्ड्स. त्याच्यानंतर थर्ड आहे तो कायरोप्टेरिफिली. आता या पूर्णपणे ही जी पॉलिनेशन ही प्रोसेस ही कशानुसार होणार आहे? पॉलिनेशन बाय बॅट्स. म्हणजेच केरोप्टेरॉस मीन्स बॅट. सो वी सी वन बाय वन. फर्स्ट टाईप ऑफ दिस बायोटिक एजंट इज द एंटोमोफिली. आता एंटोमोफिली हे जेव्हा आपण थोडक्यात हा जो टाईप पाहणार आहेत याच्यामध्ये फर्स्ट एंटोमोफिली. दिस एंटोमोज मीन्स इन्सेक्ट. आता एंटोमोज मीन्स इन्सेक्ट म्हणजे नेमके कोणते? तर एकदम स्मॉल इन्सेक्ट असतात. म्हणजे छोटे छोटे किडे की त्यांना काय असतात? 6 लेग्स असतात. काय असतात? 6 लेग्स असतात. यांना म्हटलं जातं इन्सेक्ट. म्हणजेच फर्स्ट टाईप आपण बायोटिक एजंटमधला पाहतो तो एंटोमोफिली. आता एंटोमोफिली म्हणजे थोडक्यात हे जे पॉलिनेशन होतं ही पॉलिनेशनची प्रोसेस होती कशानुसार होते? पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट्स असतात की त्याच्यावरती हे इन्सेक्ट बसतात आणि त्यांचं पॉलिनेशन घडून आणतात. मग इट ऑकर्स इन. मग हा एक्झॅक्ट ही एंटोमोफिली ही पॉलिनेशन प्रोसेस कोणत्या प्लांटवरती होते? फॉर एक्झाम्पल रोज अँड जॅस्मिन. आता रोज अँड जॅस्मिन हे सगळ्यांनी प्लांट पाहिलेले आहेत. गुलाबाचं झाड आणि जुईचं झाड. जॅस्मिन म्हणजे जुई. तर यांच्यामध्ये जेव्हा या इन्सेक्टनुसार एंटोमोफिली या प्रोसेसनुसार पॉलिनेशन होते तेव्हा त्याच्यामध्ये जे फ्लावर्स असतात ते नेमके कोणत्या टाईपचे असतात? म्हणजेच आपल्याला एंटोमोफिलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टेशन सांगता येतात. मग ॲडॅप्टेशन कोणते? फर्स्ट ॲडॅप्टेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ही पॉलिनेशन प्रोसेस घडून आणल्यानंतर त्याच्यामध्ये होणारे बदल. आता पहा फर्स्ट कॅरेक्टर या एंटोमोफिलीमध्ये आपण सांगू शकतो याचे जे फ्लावर्स असतात ते फ्लावर्स कसे असतात तर पहा फ्लावर्स आर लार्ज. म्हणजे फ्लावर्स एकदम मोठे मोठे येतात. त्याच्यानंतर शोवी. आता शोवी म्हणजे जेव्हा आपण तो फ्लावर पाहणार आहे किंवा हातात घेणार आहे तेव्हा एक्झॅक्टली आपल्या हाताला तो एकदम फ्लावर तोडल्यानंतर एकदम स्टिकी असा ॲपियरन्स दिसणार. म्हणजे तो कसा असणार? एकदम चिकट असणार. त्याला म्हटलं जातं शोवी. अँड दिस फ्लावर्स आर ब्राईट इन कलर. आता ब्राईट एक म्हणजे एकदम चकचकीत म्हणजे एकदम डार्क असे गडद असे कलर या फ्लावरचे आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे कधी जेव्हा एंटोमोफिली ब्राईट इन कलर म्हणजे जर आपण जॅस्मिन किंवा रोज हे दोन जर प्लांट पाहिले तर हे आपण फ्लावर्स पाहतो
जर गुलाबाचं झाड असेल तर एकदम ब्राईट कलरचे असतात, म्हणजे जास्तीत जास्त रेड कलरचे असतात. त्याच्यानंतर जास्मिन एकदम पांढरे शुभ्र, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्राईट कलर आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगू शकतो आपण. हे जे फ्लावर्स आहेत, हे फ्लावर्स कसे असतात, इट प्रोड्यूस स्वीट ओडर, म्हणजे आपण जेव्हा स्मेल घेतो रोज फ्लावरचा किंवा जास्मिन फ्लावरचा, एकदम त्यांचा स्मेल कसा येतो, एकदम स्वीट, म्हणजेच एकदम सुंदर असा स्मेल त्यांचा येतो. अँड ऑल्सो प्रोड्यूस नेक्टार. नेक्टार म्हणजे आपण कालच सांगितलं, नेक्टार म्हणजेच काय म्हटलं जातं, फुलांचा रस. थिक ज्यूस ऑफ फ्लावर, म्हणजे फ्लावरमध्ये काय असतात, नेक्टार प्रेझेंट असतात, म्हणजे ते फ्लावर काय करतात, इट प्रोड्यूस नेक्टार. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे, थोडक्यात हे जे फ्लावर्स आहेत, हे या फ्लावर्समध्ये जो स्टिग्मा असतो, हा स्टिग्मा रफ असतो. त्याच्यानंतर हा स्टिकी असतो. कशामुळं असतो, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअर अँड मिसलेजिनस सिक्रेशन. आता आपण सांगतोय फ्लावरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट असतात. त्याच्यामध्ये हे जे रोज आणि जास्मिन हे जे फ्लावर आहे, त्यांचा जो स्टिग्मा आहे, हा स्टिग्मा कसा असतो, रफ, म्हणजे हा रफ कशामुळं असतो, कारण त्या स्टिग्मावरती हेअर्स प्रेझेंट असतात, म्हणजे स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याच्यामुळं हा रफ असतो. त्याच्यानंतर हा जर स्टिग्मा आहे, हा स्टिग्मा स्टिकी असतो. स्टिकी म्हणजे एकदम चिकट असा, थोडक्यात तो सबस्टन्स आपल्याला पाहायला भेटतो. तो कशामुळं, म्युसिलेजिनस सिक्रेशन. आता म्युसिलेजिनस सिक्रेशन म्हणजे तो फ्लावर काय करतो, एक थिक ग्लुई सबस्टन्स सिक्रेट करतो, त्याला म्हटलं जातं म्युसिलेज. हे आपली ह्युमन बॉडीसुद्धा हा सबस्टन्स सिक्रेट करत असते, म्हणजे त्याच्यामुळेच या प्लांटमध्ये, या स्टिग्मामध्ये म्युसिलेजिनस सिक्रेशन असल्यामुळे तो स्टिग्मा स्टिकी असतो आणि हेअर्स असल्यामुळे तो रफ असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर इथे सांगितले पहा. सम प्लांट्स हॅव स्पेशियल ॲडॅप्टेशन फॉर द इन्सेक्ट व्हिजिटेड टू दी हेल्प इन क्रॉस पॉलिनेशन. अशा काही प्लांट आहेत, यांच्यामध्ये स्पेशल असते ॲडॅप्टेशन, म्हणजे एक स्पेशल कॅरेक्टर असतं की ते इन्सेक्ट काय करतात, व्हिजिट देतात आणि कशासाठी हेल्प करतात, टू क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन म्हणजे एकच झाड, परंतु त्याचे वेगवेगळे जे फ्लावर आहेत यांच्यामध्ये काय होणार, एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवरती पॉलिनेशन ही प्रोसेस होणार, याला म्हटलं जातं क्रॉस पॉलिनेशन. म्हणजेच आपण काय सांगतोय, थोडक्यात ही जी एंटोमोफिली या प्रोसेसमध्ये काही इन्सेक्ट अशा असतात, काही प्लांटवरती ते व्हिजिट दिल्यानंतर ते क्रॉस पॉलिनेशनसाठी हेल्पफुल असतात. मग याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितले पहा, लेवर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम. आता लेवर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम इन सलायवा, म्हणजे थोडक्यात हे मेकॅनिझम कशाशी संबंधित आहे, तर पहा हे जे मेकॅनिझम आहे, लेवर मेकॅनिझम, इट इम्पॉर्टंट फॉर पोलन ट्रान्सफर. म्हणजे हे जे मेकॅनिझम, हे मेकॅनिझम कशासाठी यूजफुल असतं, तर पोलन ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणजेच आपण सांगतोय, आपलं कॅरेक्टर काय सांगतंय, याच्यामध्ये काही इन्सेक्ट काही प्लांटवरती काय करतात, क्रॉस पॉलिनेशन ही प्रोसेस होण्यासाठी हेल्पफुल असतात. मग आपण सांगतोय याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल लेवर मेकॅनिझम हे काय, किंवा टर्न पाईप मेकॅनिझम इन सलायवा, थोडक्यात या इन्सेक्टमध्ये असतं. म्हणजेच हे कशासाठी इम्पॉर्टंट, हे मेकॅनिझम फॉर दी यूजफुल फॉर ट्रान्समिशन ऑफ पोलन. म्हणजेच काय केलं जातं याच्यामध्ये, पॉलिनेटर, जो पॉलिनेटर असतो, पॉलिनेटर म्हणजे पोलन ट्रान्सफर करणारा, मग हा काय करतोय, ट्रान्सफर दी पोलन टू दी प्लांट स्टिग्मा, इट ट्रॅव्हल फ्रॉम वन फ्लावर टू अदर. म्हणजेच तो काय करतोय, स्टिग्माच्या माध्यमातून काय करतोय, पोलन ट्रान्सफर करण्याचं काम करतोय आणि एका फ्लावर करून दुसऱ्या फ्लावरकडे, याला म्हटलं जातं लेवर मेकॅनिझम. काय म्हटलं जातं, लेवर मेकॅनिझम. म्हणजे फर्स्ट टाईप आपण बायोटिक एजंटमधला कंप्लीट केला आहे, तो एंटोमोफिली. दिस एंटोमोस मीन्स इन्सेक्ट, मीन इन दिस प्रोसेस पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. म्हणजेच इथं पॉलिनेशन होतं आहे ते इन्सेक्टनुसार होतं आहे. त्याच्यामध्ये जे फ्लावर्स असतात ते लार्ज असतात, शोवी असतात, त्याच्यानंतर ब्राईट कलरचे असतात. हे जे थोडक्यात जो फ्लावर आहे हा प्रोड्यूस स्वीट ओडर, त्याच्यानंतर ॲट ऑल्सो प्रोड्यूस नेक्टार. त्याच्यानंतर स्टिग्मा हा रफ आणि स्टिकी असतो. तो कशामुळे, तर हेअर अँड म्युसिलेजिनस सिक्रेशन तिथं होत असतं. त्याच्यानंतर काही प्लांटमध्ये इन्सेक्टनुसार काय होतं, काही इन्सेक्टमुळे क्रॉस पॉलिनेशन होतं. फॉर एक्झाम्पल आपण सांगितलं लेवर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम इन सलायवा. म्हणजेच इथं जे थोडक्यात हे पॉलिनेशन, हे जे मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम पोलन ट्रान्सफर करण्यासाठी यूजफुल असतं. त्याच्यानंतर इन दी बायोटिक एजंट नेक्स्ट टाईप इज द ऑर्निथोफिली. आता ऑर्निथोफिली हा जो सेकंड टाईप आहे, हा
बायोटिक एजंट आहे. तर बायोटिक एजंट दिस ऑर्निथोज मीन्स बर्ड्स. आता थोडक्यात ऑर्निथोफिली मीन्स पॉलिनेशन ऑकर्स बाय बर्ड्स. म्हणजेच ऑर्निथोफिलीमध्ये जे पॉलिनेशन ही प्रोसेस होणार आहे हे कशानुसार होणार आहे, तर पॉलिनेशन बाय बर्ड्स. म्हणजे बर्ड्समुळे हे काय होतं आहे, पॉलिनेशन घडून येतं आहे. त्याच्यानंतर आपण वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक्स याच्यात पाहणार आहे. तर ओन्ली फ्यू टाईप्स ऑफ बर्ड्स आर स्पेशल फॉर दिस पॉलिनेशन. म्हणजे काही टाईपचेच बर्ड्स काय असतात ह्या पॉलिनेशनसाठी थोडक्यात उपयोगी असतात. मग ऑर्निथोफिली म्हणजे आपल्या नावावरूनच काय आहे, या प्रोसेसमध्ये जे पॉलिनेशन होतं आहे विथ द हेल्प ऑफ बर्डच्या हेल्पनुसार हे पॉलिनेशन होतं आहे. मग हे जे बर्ड्स आहेत हे बर्ड्स काहीच बर्ड ह्या ऑर्निथोफिली या प्रोसेसमध्ये पॉलिनेशन होण्यासाठी हेल्पफुल असतात. तर नेक्स्ट सांगतायत पहा याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, म्हणजे हे इथं जे पॉलिनेशन होतं हे पॉलिनेशन नेमकं कशामार्फत होतं आहे, तर पहा थोडक्यात इथं सांगितलं आहे दे आर स्मॉल इन साईज अँड लॉंग बीक. आता याच्यामध्ये जे बर्ड्स असतात हे बर्ड्स कसे असतात, एकदम स्मॉल साईजचे असतात आणि त्यांची जी बीक असते, चोच, ही एकदम लॉंग असते. कशी असते, लॉंग असते. म्हणजे थोडक्यात हे जो ऑर्निथोफिली, हा ऑर्निथोज मीन्स बर्ड्स, म्हणजेच हे पॉलिनेशन बर्ड्सनुसार होणार आहे. म्हणजेच हे बर्ड्सनुसार होतं आहे पॉलिनेशन. मग हे बर्ड्सनुसार पॉलिनेशन होतं आहे म्हणजे नेमकं काय होतं याच्यामध्ये, तर पहा यांचे हे जे बर्ड्स आहेत हे बर्ड्स एकदम स्मॉल साईजचे असतात. त्यांच्यानंतर त्यांची जी चोच असते ही एकदम लॉंग असते. काय असते, लॉंग असते. मग हे असे कोणते बर्ड्स आहेत, फॉर एक्झाम्पल सनबर्ड्स. कोणता बर्ड्स, सनबर्ड्स. याला मराठीमध्ये म्हटलं जातं सूर्यपक्षी. काय म्हटलं जातं, सूर्यपक्षी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो हमिंग बर्ड्स. कोणते, हमिंग बर्ड्स म्हणजे गुंजन पक्षी म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, गुंजन पक्षी. म्हणजे हा जो गुंजन पक्षी आहे, हा गुंजन पक्षी यांच्यामुळे काय होते, ऑर्निथोफिलीमध्ये ही प्रोसेस आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर थोडक्यात नेक्स्ट कॅरेक्टर आहे सम ऑर्निथोफिलस प्लांट्स आर. म्हणजेच ऑर्निथोफिलस प्लांट कोणते, मग ह्या बर्ड्समुळे काय होतं, यांचं पॉलिनेशन होतं आहे. मग यांच्यामध्ये कोणत्या प्लांट्स येतात, तर फर्स्ट आहे ती बॉम्बॅक्स. कोणती, बॉम्बॅक्स. आता बॉम्बॅक्स म्हणजे कॉटन ट्री. कोणती, कॉटन ट्री. म्हणजेच थोडक्यात कापसासारखंच हे झाड असतं, त्याला म्हटलं जातं बॉम्बॅक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते बॉटल ब्रश. आता बॉटल ब्रश हे एकदम झाड ब्रशसारखे असतात. म्हणजे थोडक्यात याचे जे फ्लावर्स असतात ते एकदम ब्रश लाईक असतात. त्याच्या नावावरूनच त्याला बॉटल ब्रश म्हटलं जातं. त्याचं सायंटिफिक नेम आहे ते कॉलिस्टेमॉन. कॉलिस्टेमन. म्हणजेच आपण सांगतोय ऑर्निथोफिली ही जी पॉलिनेशनची प्रोसेस आहे, या पॉलिनेशन प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं आहे, जे पॉलिनेशन होतं हे बर्ड्सनुसार होतं आहे. म्हणजेच यांच्यामध्ये असे काही बर्ड्स असतात, ओन्ली फ्यू टाईप्स ऑफ बर्ड्स आर स्पेशल फॉर दिस पॉलिनेशन. दे आर स्मॉल इन साईज. ते कसे असतात, स्मॉल इन साईज अँड लॉंग बीक. त्यांची साईज स्मॉल असते आणि त्यांची चोच कशी असते, एकदम मोठी असते. मग आपण याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितले सनबर्ड सूर्यपक्षी आणि हमिंग बर्ड्स गुंजन पक्षी. त्याच्यानंतर सम ऑर्निथोफिलस प्लांट. म्हणजेच या पॉलिनेशनमध्ये हे जे बर्ड्स आहेत सनबर्ड आणि हमिंग बर्ड नेमके कोणत्या प्लांटवरती आपल्याला पाहायला भेटतात, तर दोन प्लांट सांगितलेले आहेत, बॉम्बॅक्स अँड बॉटल ब्रश. त्याच्यानंतर ॲडॅप्टेशन पाहणार आहोत. म्हणजे जर आपण ऑर्निथोफिली ही प्रोसेस क्रॉपमध्ये किंवा या प्लांटवरती जर यूज केली तर एक्झॅक्ट त्यांच्यामध्ये आपल्याला ॲडॅप्टेशन म्हणजे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला भेटतात. ते जे थोडक्यात त्या प्लांट आहेत बॉम्बॅक्स आणि बॉटल ब्रश, यांचे फ्लावर्स कसे असतात, म्हणजे याचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टेशन आपण पाहू. तर फर्स्ट ॲडॅप्टेशन आहे ते फ्लावर्स आर लार्ज, शोवी अँड ब्राईटली कलर्ड. आता जे फ्लावर्स आहेत हे फ्लावर्स कसे आहेत, एकदम लार्ज असतात, मोठे असतात. त्याच्यानंतर शोवी, मग यांच्यामध्ये सुद्धा हॅविंग स्टिकिंग अप ॲपियरन्स. म्हणजे हे सुद्धा ऑर्निथोफिलीमधल्या या ज्या प्लांट आहेत ऑर्निथोफिलस प्लांट, यांच्यासुद्धा फ्लावर कसे असतात, शोवी. म्हणजे त्यांच्यामध्ये स्टिकी ॲपियरन्स असतो अँड ब्राईटली कलर्ड. म्हणजे हे सुद्धा एकदम चकचकीत असतात. म्हणजे व्हाईट किंवा रेड, एकदम व्हाईट म्हणजे एकदम पांढरे शुभ्र, रेड म्हणजे डार्क म्हणजेच ब्राईट कलरचे ते आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर इट सिक्रेट प्रोफ्यूज. आता प्रोफ्यूज सिक्रेट करतात म्हणजेच थोडक्यात प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टार. आता प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टार म्हणजे प्रोफ्यूज म्हणजे इन ग्रेट क्वांटिटी, म्हणजे जास्त प्रमाणात हे काय करतायत, एकदम डायल्यूट नेक्टार. डायल्यूट नेक्टार म्हणजे जो
फ्लावरचा ज्यूस आहे हा एकदम डायल्यूट असतो, म्हणजे एकदम पातळ पाण्यासारखा तो डायल्यूट झालेला असतो. त्याच्यानंतर ते पोलन ग्रेन्स आहेत, हे पोलन ग्रेन कसे असतात, स्टिकी अँड स्पायनी. पोलन ग्रेनसुद्धा कसे असतात, ते एकदम चिकट असतात आणि स्पायनी म्हणजे त्यांच्यावरती स्मॉल हेअर लाईक काय असतं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर फ्लावर्स आर विदाऊट फ्रॅग्रन्स, म्हणजे याच्यामध्ये जे फ्लावर्स आहेत ह्या फ्लावर्सला स्मेल नसतो. फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध, म्हणजेच हे फ्लावर्स असतात ते विदाऊट फ्रॅग्रन्सचे असतात, यांना स्मेल नसतो. त्याच्यानंतर दिस बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ फ्रॅग्रन्स, म्हणजे याच्यामध्ये फ्लावर्सलाही सेन्स नसतो आणि जे बर्ड्स या ऑर्निथोफिलिया प्रोसेसमध्ये आपण सांगतोय, हमिंग बर्ड्स असेल किंवा सनबर्ड्स असतील, यांनासुद्धा जो सेन्स आहे स्मेलचा हा पुअर असतो. कसा असतो, म्हणजे त्यांना स्मेल येतच नाही, कमी प्रमाणात काय होतो आहे तो थोडक्यात सेन्स येतच नाही आणि आला तरी एकदम पुअर असतो. म्हणजेच हे फ्लावरसुद्धा कसे आहेत, विदाऊट फ्रॅग्रन्स आहेत. म्हणजे MCQसाठी आपल्याला हा क्वेश्चन येऊ शकतो, कारण सगळ्यात वेगळी अशी ही प्रोसेस आहे ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिलीमध्ये जे फ्लावर्स असतात या फ्लावर्सला काय नसतो आहे, स्मेल नसतो आहे. फ्लावर्स आर विदाऊट फ्रॅग्रन्स. आणि नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, जे बर्ड्स आहेत, बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ फ्रॅग्रन्स. बर्ड्सलासुद्धा म्हणजे स्मेल येत नाही, म्हणजे यांच्यामध्ये जे सेन्सेशन आहे स्मेलिंगचं हे एकदम पुअर असते. कसं असते, पुअर असते. MCQसाठी हा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. वी कम्प्लिटेड 2 टाईप्स इन दी बायोटिक एजंट. फर्स्ट वन इज द एंटोमोफिली अँड सेकंड वन इज द ऑर्निथोफिली. देन थर्ड इज द कायरोप्टेरिफिली. आता थर्ड जो टाईप आहे तो बायोटिक एजंटमधला तो आहे कायरोप्टेरिफिली. आता कायरोप्टेरस मीन्स बर्ड्स असतात. काय असतात, बर्ड्स. मग या बर्ड्समध्ये फक्त बॅट येतात. कोण, बॅट हा सुद्धा एक बर्ड्स आहे. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ही जी कायरोप्टेरिफिली ही जी प्रोसेस आहे ही पॉलिनेशनची, हे पॉलिनेशन होते, पॉलिनेशन वॉकर बाय विथ दी हेल्प ऑफ बॅट. फक्त बॅटच्या सहाय्याने काय होतं, हे थोडक्यात पॉलिनेशन होत असतं. तर पहा, म्हणजेच कायरोप्टेरिफिली म्हणजे याच्यामध्ये आपण थोडक्यात 1 सेंटेन्समध्ये कॅरेक्टर सांगू शकतो. बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पोलन ओव्हर लॉंग डिस्टन्स, समटाईम्स सेव्हरल किलोमीटर्स. म्हणजे हे जे बॅट्स असतात हे बॅट्स काय करतात, पोलन ग्रेन ट्रान्सफर करतात ओव्हर लॉंग डिस्टन्स. म्हणजे जास्त प्रमाणाच्या अंतरावर, जास्तीत जास्त अंतरावर बॅटच्या साहाय्याने काय केलं जातं, पोलन ग्रेन ट्रान्समिशन केलं जातं. हे कायरोप्टेरिफिली या प्रोसेसमध्ये आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर समटाईम हे जे बॅट्स आहेत हे बॅट समटाईम सेव्हरल किलोमीटर म्हणजे कित्येक किलोमीटर हे काय करू शकतायत, पॉलिनेशन करू शकतात, म्हणजेच पोलन ग्रेन ट्रान्सफर करू शकतात. फॉर एक्झाम्पल ॲडन्सोनिया. काय, ॲडन्सोनिया म्हणजेच याचं सायंटिफिक नेम आहे ॲडन्सोनिया. याला थोडक्यात बाओबाब ट्री म्हटलं जातं. बाओबाब ट्री म्हणजेच याला मराठीमध्ये म्हणतात गोरख चिंच. काय, गोरख चिंच. बाओबाब ट्री म्हणजे गोरख चिंच. म्हणजेच नेक्स्ट आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक सांगू शकतो. मग फर्स्ट कॅरेक्टर्स आहेत ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे त्यांचे फ्लावर्स कसे असतात, तर पहा फर्स्ट ॲडॅप्टेशन या कायरोप्टेरिफिलीमध्ये आपण सांगू शकतो, हे जे फ्लावर्स आहेत हे फ्लावर्स डल कलरचे असतात. कसे असतात, डल कलरचे, म्हणजे एकदम बोरिंग कलर असतो. आपण म्हणतो ते फ्लावर खूप डल कलरचे. त्याच्यानंतर फ्लावर विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स, आणि त्यांच्यामध्ये जो स्मेल येतो एकदम स्ट्रॉंग असतो. आपण तो स्मेल घेतला की म्हणजे डायरेक्टली डोक्यात चक्कर आल्यासारखं किंवा मुंग्या आल्यासारखं होतात. म्हणजेच हे जे कायरोप्टेरिफिलीमध्ये हे बॅट्सनुसार काय होतं आहे, त्यांचं पॉलिनेशन होतं आहे. त्या पॉलिनेशनमध्ये ही जी बाओबाब ट्री आहे, गोरख चिंच, यांच्यामध्ये असे फ्लावर असतात डल कलरचे, एकदम बोरिंग कलर असतात आणि विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स, म्हणजे एकदम त्यांचा जो स्मेल असतो एकदम स्ट्रॉंग असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर आपण आपल्या परिसरातलं कण्हेराचं फूल पाहिलं तर त्या फुलाचा आपण स्मेल घेतल्यानंतर त्याचा स्मेल एकदम स्ट्रॉंग असतो. म्हणजे स्मेल घेतलं की आपल्या डोक्यामध्ये मुंग्या आल्यासारखं होतात. म्हणजे थोडक्यात त्या टाईपचं हे बाओबाब ट्री असेल त्याचे फ्लावर असतात. त्याच्यानंतर इट सिक्रेट ॲबंडंट नेक्टार. आता
हे जे कायरोप्टेरिफिलीमध्ये हे जे प्लांट आहे, हे प्लांट काय करतात, ॲबंडंट या प्लांटचे फ्लावर ॲबंडंट म्हणजे मोठ्या प्रमाणात नेक्टर काय करतात, सिक्रेट करतात. म्हणजेच मोठ्या प्रमाणात नेक्टर सिक्रेट करतात म्हणजे त्या फ्लावर्समध्ये काय असतो, थिक ज्यूस असतो. काय असतो, फुलांचा रस म्हणजेच नेक्टर. म्हणजे यांची जी क्वांटिटी ही कशी असते, ॲबंडंट. त्याच्यानंतर लास्ट कॅरेक्टर आहे ते दिस फ्लावर प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन. आता लास्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं आहे, हे जे कायरोप्टेरिफिलीमध्ये ज्या प्लांट येतात, ह्या प्लांट काय करतात, त्या प्लांटचे फ्लावर इट प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन. पोलन ग्रेन कसे फॉर्म करतात, तर एडिबल, ते विषारी असतात. म्हणजे अशा ह्या ज्या प्लांट आहेत, ह्या प्लांटचं जे पॉलिनेशन हे बॅटच्या माध्यमातून होतं. पोलन ग्रेन ते एकदम एडिबल काय करतायत, फॉर्म करतात. मग फॉर एक्झाम्पल अशा कोणकोणत्या प्लांट आहेत, कदम ट्री. फर्स्ट इज द कदम ट्री म्हणजेच पानझडी वृक्ष. आणि सेकंड वन इज द सौसॅक ट्री. सौसॅक ट्री म्हणजे फणसाचं जे झाड आहे, यांच्यामध्ये अशा प्रकारचे जे फ्लावर्स असतात, डल कलरचे असतात, स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स असतात. त्याच्यानंतर इट सिक्रेट ॲबंडंट नेक्टर अँड फ्लावर प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन. म्हणजेच आजच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, फर्स्ट पाहिलं abiotic agent. In the abiotic agent we see first main type is the entomophily, second main type is the ornithophily, and third main type is the chiropterophily. म्हणजे आपण कालच्या लेक्चरला कंप्लीट केले एजंट रिस्पॉन्सिबल फॉर दी पॉलिनेशन. कालच्या लेक्चरला आपण पाहिला अबायोटिक एजंट. अबायोटिकमध्ये आपण 2 पाहिले, त्याच्यानंतर आज आपण 3 पाहिले. म्हणजेच आपल्याला एक्झामला अबायोटिक किंवा बायोटिक हा 3 मार्कला क्वेश्चन विचारू शकतात. त्यामुळे याच्या व्यवस्थित नोट्स काढायच्यात आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. सो टुडे वी स्टॉप हिअर.